प्रेमाचे भाग 13. त्यांना लहानपणीच कामाला पाठवून या दोन्ही म्हातारा म्हातारीने आयुष्यभर येथे मजा केली. तुझ्या जन्माच्या आधी माझाही खूप छळ केला होता. मी गरोदर असताना मला गर्भपात करायला जबरदस्ती करत होते. सपना म्हणाली. काय पण का? सीता म्हणाली. त्यांना शरदचा कोणीही वारिसदार नको होता. सपना म्हणाली. मग माझा जन्म कसा झाला? सीता म्हणाली. आम्ही सोनोग्राफी करून त्यांना विश्वास दिला की आम्हाला मुलगा नाही तर मुलगी होणार आहे. तेव्हा जाऊन आम्ही तुझा जीव वाचू शकलो. सीता धडधडात फेकत चालत होती. सूड घेण्याची एवढी आग तिच्या हृदयात होती की ती आपल्या मुलीला स्वतःच्या आजोबांबद्दल भडकत होती. तेही सगळं खोटं सांगून. तुला माहीत आहे, आपण शरदच्या खुनाचा बदला घेतोय हेही त्याला त्यासाठीच मान्य नाही, कारण शरद मरणे ही त्यांच्यासाठी एक चांगलीच गोष्ट आहे. हळूहळू सपनाचे अश्रू डोळ्यातून अदृश्य होऊ लागले. कदाचित डोळ्यातील आगीने ते अश्रू सुकवायला सुरुवात केली होती. सीता म्हणाली. आता तर शरद सुद्धा नाही म्हणजे ते लोक आपल्यालाही कधीही घराबाहेर काढतील. आपल्याला काढतील. त्याच्या बापाचं घर नाही आहे. माझ्या वडिलांनी कष्टाने बांधलेलं घर आहे. सपना ओरडली. तिचा बदललेला स्वर ऐकून सीताला मनातून आनंदच झाला. आता फक्त कसेही करून सपनाच्या हातून त्या म्हाताऱ्याला संपवणे हे काम होतं. मग रावजी अण्णाच्या सगळ्या इष्टतीला विकून ती दूर कुठेतरी निघून जाईल. आता एक अलिच्छ डाव खेळण्यासाठी तिने आणखीन काही शब्दांची जुळवाजुळव केली आणि डोळ्यात अश्रू आणत तिने बोलायला सुरुवात केली. यापेक्षाही वाईट गोष्टी आहेत, पण तू लहान आहेस म्हणून मी तुला सांगत नाही. सपना म्हणाली. आणखीन वाईट? काय आणखीन वाईट? माझ्यापासून काही लपू नकोस आई. मी आता लहान राहिलेली नाही आहे. याच गोष्टींची सीता वाट पाहत होती. आणखीन 1-2 वेळा आलखे पालखे घेत शेवटी ती सपनाला सर्व काही सांगण्यास तयार झाली. सीता म्हणाली. मला तर सांगतानाही लाज वाटते. सपना म्हणाली. आई प्लीज मला सांग ना. माझ्यापासून काहीही लपू नकोस. सीता म्हणाली. तिने डोळ्यात मगरींचे अश्रू आणले आणि म्हणू लागली. रावजी अण्णा रोज. सपना म्हणाली. रोज काय? सीता म्हणाली. रोज माझा. सपना म्हणाली. काय करतो? सांग ना, काय म्हणाली होती तू? सपना ओरडत म्हणाली. सीता म्हणाली. रोज माझा बलात्कार करतो. हे ऐकून तर सपना कोसळलीच. आपण ज्याला सर्वात जास्त लाडका व्यक्ती समजतो, आपला आजोबा, तो एवढ्या खालच्या पातळीला जाईल असा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. सपना जरा उशिरा शांत बसली, परंतु तिच्या तोंडातून धूस पुसण्याचा आवाज येत होता. पहिले आणि कसलाही विचार न करता तिने नदीमध्ये उडी मारली. यावर एखाद्या आईने काहीतरी प्रतिक्रिया देणे अनपेक्षितच होते, परंतु सीता खोटे अश्रू पुसत चेहऱ्यांवर आसुरी हास्य आणत तिला नदीमध्ये पोहताना बघत होती. सपनाचा क्रोध आता पूर्ण नदी सुकवेल की काय असं तिला वाटत होते. या तीरापासून ते त्या तीरापर्यंत सपनाने पोहता पोहता 4-5 फेऱ्या मारल्या आणि ती नदीमधून बाहेर निघाली. पाण्यात चिंब ओले झाल्यामुळे तिचे कपडे तिच्या अंगाला घट्ट चिटकून बसलेले होते. त्यावर वाऱ्यांचा जोर त्यांना सुकवतही होता आणि शरीराशी आणखीन घट्टही करत होता. ती घराकडे निघाली. सीताही तिच्या मागे मागे चालू लागली. हे चित्र म्हणजे असं दिसत होतं जसं की चुलीतली विस्तू आणि हवा. सीता तिला जळते ठेवण्यासाठी हवा देतच होती. सपना घरी पोचली तेव्हा रावजी अण्णा घरी नव्हते. ते माळ्यामध्ये गेलेलेच आहे असे तिच्या आजीने तिला सांगितले. सपनाने स्वतःच्या आईकडे एकदा बघितलं आणि ती माळाच्या दिशेने निघाली. सीता लपून तिचा पाठलाग करू लागली. मळ्यात पोचल्यावर सपनाने पाहिले की रावजी अण्णा यांना हाका मारल्या. त्यांना मारायचे म्हणजे खूप विचार केला पाहिजे. विचार करता करता सपनाला एक युक्ती सुचली. तिने नेहमीप्रमाणे जाऊन अण्णाला हाक मारली, मागून जाऊन मोठी मिठी मारली आणि एक नात आपल्या आजोबाला जशी लाडाने बोलते तशी बोलू लागली. सपना म्हणाली. अण्णा मी मोठ लावते, दे तू माझ्याकडं. तू त्या झाडाखाली जाऊन पड जरा, आई जेवण घेऊन येऊस तर. अण्णाला जुने दिवस आठवले. तेव्हा सपना अशीच लाडाने त्याला हाक मारायची, मागून बिलकायची आणि मी करते म्हणून हट्ट करायची. अण्णाही तिला काम सोपून शांतपणे झाडाखाली जाऊन बसायचा आणि बघता बघता त्याला झोप लागायची. सपनाला हे सर्व चांगलंच ठाऊक होतं. अण्णा म्हणाले. बरं बाई, तुझी मर्जी. हा नेहमीचा संवाद बोलून अण्णा झाडाखाली बसण्यासाठी निघून गेला. थोड्या वेळात सपना शहानिशा करण्यासाठी त्या झाडांजवळ गेली. तिने तेथे पाहिलं की नेहमीप्रमाणे अण्णा थंड हवेची झुळूक खात झाडाखाली झोपी गेला होता. एका क्षणात तिने आपले रूप बदलले. जणू एखाद्या अप्सरेची
अचानक भयंकर राक्षसी व्हावी. जवळचा मोठा दगड उचलून तिने अण्णाच्या डोक्यात घातला. दगडाचे वजन अण्णाचे डोके पेलू शकलेच नाही आणि त्याच्या डोक्यांचा चेंदा झाला. हे चित्र बघण्यासाठी सीता एका झुडकामागे लपून बसली होती. तिच्या हृदयात आता थोडी शांती प्राप्त झालेलीच होती. परंतु अचानक तिची नजर दुरून जेवण घेऊन येणाऱ्या शरदच्या आईंवर गेली. तेव्हा मात्र तिची अवस्था बिकट झाली. आता सपनाला वाचवणे अशक्य होते. पुढं काय होईल हे बघत राहण्यापासून तिच्याकडे पर्याय नव्हता. तरी एक शेवटचा पर्याय म्हणून ती धावत धावत सासूच्या पुढ्यात पोचली. तिने तिला मळ्यामध्ये जाण्यापासून अडवले. सीता म्हणाली, आई तुम्ही द्या जेवण, मी घेऊन जाते. सीताने सासूच्या हातातून जेवणाची टोपली घेत म्हणाली. शरदची आई म्हणाली, अगं पण कशा पायी, आता आलेस तर मी घेऊन जाते की. सीता म्हणाली, आहो पण कशाला, मी आहे ना, तुम्ही घरी जाऊन दुसरी कामं करा. शरदची आई म्हणाली, आता कसलंच काम उरलेलं नाही आहे, जेवायचं बाकी आहे फक्त, ते काय होतच राहील. असे म्हणून ती अजूनच पुढे जाऊ लागली. सीताने हातातील जेवणाची टोपली बाजूला फेकली आणि सासूचा हात पकडत आणि तिला बाहेरच्या दिशेने ओरडली, ए म्हातारे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का. तिचा तो सूर पाहून शरदची आई भलतीच घाबरली. तिने पहिल्यांदा सीताचा स्वर ऐकलेला होता. नक्की काय झाले आहे हे तिला सुद्धा कळाले नाही. सीताची आई म्हणाली, सीता हे काय बोलतीस तू. ती उलट सीतावर ओरडली आणि तिच्या हातातून आपल्या हाताची सुटका करून घेऊ लागली. सीताने पूर्ण जोर लावून दोन्ही हाताने तिला घट्ट पकडून ठेवले होते. परंतु शरदच्या आईची ताकद पण गावरानच होती. तिने एकच मोठा झटका दिला आणि आपली सुटका करून घेत ती मडाच्या आत शिरली. तिला हे तर कळून चुकले होते की काहीतरी गडबड आहे, परंतु नक्की काय गडबड आहे हे तिला आता पोचल्यावरच समजेल. धावता धावता ती जागीच थांबली. झाडाखाली झोपलेला आपल्या नवऱ्याच्या डोक्यात पडलेला भला मोठा दगड तिने पाहिला. रावजी अण्णा अजूनही तडफडत होता आणि सपना त्यांच्या बाजूला त्यांची तडफड बघत स्तब्धपणे उभी होती. शरदच्या आईंची जोरदार किंचाळी निघाली, परंतु ते ऐकण्यासाठी आसपास कोणीच नव्हते. दुपारची वेळ असल्यामुळं सगळे आपापल्या घरी निघून गेले होते. मागून सीता धावत धावत आपल्या सासूजवळ पोचली. सर्व पित्तळ उघडं पडलं होतं. आता दुसरा काहीच पर्याय उरला नव्हता. तिने जवळ पडलेलं कुऱ्हाड उचलून सासूच्या पाठीत खुपसलं. बघता बघता रावचंदाची तडफडही थांबली. सोळंकेच्या बंगल्यांबाहेर पोचता संगीता आणखीन सतर्क झाली. तशी ती पूर्ण रस्ताभर सतर्कच होती. बॅगमध्ये ठेवलेला चाकू तिने हातात पकडून ठेवलेलाच होता. तिच्या बॅगमध्ये असलेला हात बघून सुमितला मनात हसायला येत होतं, परंतु त्याने त्याच्या भावनांवर आवर घालत आपले हसू आत दाबून ठेवले. नेहमीप्रमाणे सुमित आधी कारमध्ये बाहेर उतरला आणि अंकिताच्या बाजूला दरवाजा उघडत त्याने तिला आदराने बाहेर यायला सांगितले. त्याच्या या अशा जेंटलमॅन वागणुकीने ती आधीपासूनच फिदा होती, पण यावेळी तिने त्या गोष्टीला जास्त मनावर घेतलंच नाही. अर्थातच ती पुढं काय होणाऱ्या विचारात गुंतलेली होती. सुमितने तिला आपल्यासोबत बंगल्याच्या आत चालण्याची विनंती केली. घाबरत कचरत ती कशीबशी त्याच्यासोबत आपल्या आतल्या दिशेला चालत होती. बंगल्याच्या आत शिरल्यानंतर समोरचा देखावा बघून अंकिता मग्नमुग्ध झाली. एवढा मोठा हॉल तिने पहिल्यांदाच पाहिला होता आणि तोही इतका सुंदर. विविध नक्षीकाम केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विजेच्या दिव्यांनी सज्ज, सोप्यांची डिझाईन, लादीची डिझाईन, भिंतीचा रंग, पडदे सर्वच अगदी राजवाड्यालाही लाजवेल असं होतं. बस, सुमितने तिला सोप्यांवर बसवण्याची विनंती केली. ती घरच्या दृश्यांचा आनंद घेत वर खाली आजूबाजूला बघतच होती. सोप्यांवर बसली. सुमितने जगमधून ग्लासात पाणी ओतले आणि तिला प्यायला दिले. त्या काचेच्या ग्लास आणि जगची चकाकी बघून ती पाणी पिणे विसरली. सुमित आतल्या बाजूला गेला आणि बराच उशीर झाला तरी तो बाहेर आलाच नाही. अंकिताच्या बंगल्याचा हॉल बघून झाला होता, त्यामुळे ती आता भानावर आली आणि आत गेलेल्या सुमितला शोधण्यासाठी तीही आत गेली. एक रूम, दुसरा रूम असे करून तिने जवळजवळ 5 ते 6 रूमचे दरवाजे उघडून बघितले, परंतु तिला कोणीही सापडले नाही. ती घाबरली होती, परंतु हात अजून बॅगेतील त्या चाकूला घट्ट पकडून होता, त्यामुळे ती धीटपणे पुढे पुढे जात होती. शेवटी एका अशा दरवाजाजवळ पोचली जो आधीपासूनच उघडा होता. तिने हळूच त्यात डोकावून पाहिलं. समोर सुमित एका मोठ्या रॉयल बेडवरून एका वयस्कर स्त्रीला उचलून व्हीलचेअरवर बसवत होता. अंकिता हे पाहून गोंधळली. नक्की हे काय चाललं तिला काहीच कळेनासं झालं. सुमितला कोणीतरी आल्याचे जाणवले, त्यामुळे त्याने दरवाजाच्या दिशेला पाहिले. अंकिता लगेच मागे लपली,
परंतु तिच्या मागे असलेल्या फ्लावर पॉट त्यामुळं खाली पडला आणि फुटला. सुमित धावत बाहेर आला. त्याने पाहिले की अंकिता कावरीबावरी होऊन ते तुकडे उचलण्याचा प्रयत्न करत होती. सुमित हसला आणि म्हणाला, तू कशाला उचलतेस? नोकर उचलतील की. अंकिता म्हणाली, नोकर इथे तर कोणीच दिसत नाही. ती म्हणाली. सुमित म्हणाला, त्यांना बोलवल्याशिवाय ते नाही येणार. सुमितने जवळच असलेला अलार्म वाजवला. तसा एक नोकर येऊन तेथे पोचला. फुटलेला फ्लावर पॉट पाहून त्याने न सांगताच ते तिकडले उचलायला सुरुवात केली. हे बघून अंकिता उठून उभी राहिली. सुमिते, नक्की काय चाललं? एकतर तू सोळंकेच्या घरात आहेस, त्यात आता ही म्हातारी बाई कोण आणून ठेवलेली आहेस इथे? सुमित पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला, तू पण ना, मला हसवल्याशिवाय राहत नाहीस. अरे, तुझे दोन्ही हात बाहेर कसे काय? बॅग कुठे आहे तुझी? असं म्हणून तो मुद्दामच बॅग शोधण्याचं नाटक करू लागला. तिने जवळच असलेली तिची बॅग उचलली आणि त्याच्या तोंडासमोर पकडून त्याला दाखवू लागली. ही बघ, इथे आहे, जास्त शोधण्याचं नाटक करू नकोस. तो पुन्हा एकदा जोरजोरात हसू लागला. तेवढ्यातच चहल चालवत आतली ती स्त्री दरवाजापर्यंत येऊन पोचली. अच्छा, हीच का अंकिता? ती स्त्री म्हणाली. अंकिता म्हणाली, यांना माझं नाव कसं माहिती? अंकिता आश्चर्य करत म्हणाली. सुमित म्हणाला, या मिसेस सोळंके. सुमित त्याचा परिचय देत म्हणाला. काय? अंकिताच्या हातातून तिची बॅग निसटली. सुमित म्हणाला, मला माहीत आहे, हे तुझ्यासाठी धक्कादायक आहे, पण तू शांत हो आधी. मी सर्व काही सांगतो तुला. सुमितने मिसेस सोळंकेची व्हीलचेअर ढकलत हॉलपर्यंत आणली. अंकिता त्याच्या मागे मागे आली. हॉलमध्ये बसल्यानंतर सुमित काही बोलण्याच्या आधीच मिसेस सोळंकेने अंकिताला हकीकत सांगायला सुरुवात केली. खरी हकीकत कळल्यावर अंकिता आपल्या डोळ्यातून अश्रू थांबवू शकली नाही. सुमित बद्दल असलेला तिचा गैरसमजमध्ये निव्वळ बावळटपणा होता हे तिला कळून चुकले होते. सुमित हा सोहमचा बालमित्र होता. गावच्या शाळेतून काढून टाकल्यानंतर सुमितच्या वडिलांनी मुंबईमध्ये आपले बस्तान हलवले. सोळंके काम करत असलेल्या कंपनीचे ते काम करत, त्यामुळे दोघांनाही एकच बिल्डिंगमध्ये क्वार्टर मिळालेलेच होते. सुमित आणि सोहम लहानपणापासूनच सोबत खेळायचे, सोबत एका शाळेत शिकायचे. परंतु नंतर सोळंकेच्या प्रगतीला सुरुवात झाली आणि हळूहळू तो श्रीमंत होत गेला. सुमितचे वडील प्रामाणिकपणे काम करत राहिले, त्यामुळे गरीबाचे गरीबच राहिले. मोठ्यांच्या संबंधात दुरावा आला असला तरी या दोघांची आपल्या मैत्रिणीत दुरावा येऊ दिलाच नाही. पुढं दुर्दैवाने सोळंकेची चुकीची शिक्षा सोहमलाही मिळाली. त्यामुळे सोळंकेची बायको पूर्णपणे एकटी पडली. अंकिता ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये होती त्याच वेळी मिसेस सोळंकेही हॉस्पिटलमध्ये होता. आपला पती आणि मुलगा दोघे एकाच वेळी जेलमध्ये गेल्याचे दुःख त्यांना सहन झाले नाही आणि त्यांना हृदयविकारांचा झटका आला. पुढं त्यांची कमरेखालील जागाही लकवा मारल्यामुळं निकामी झाली. सुमित एकाच वेळी 2 जागी धावपळ करत होता. त्याने अंकिताचंच नाही तर मिसेस सोळंकीची सुद्धा तेवढीच मदत केली. सुमितने सोळंकेला पकडून दिले हे त्याने तिला सांगितले, परंतु त्या दोघांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे अशी तिने ठामपणे सांगितले होते. सुमितचा उत्साह वाढला. त्या सुमितवर खरं तर लहानपणापासूनच जीव लावत होत्या. सोहम त्यांच्यासारखाच का नाही याचे त्यांना नेहमी दुःख वाटे. आताही सुमित रोज येऊन मिसेस सोळंकेची चौकशी करतो. त्यांना काही अडचण तर नाही ना याची खात्री करतो आणि मगच घरी जातो. तशी त्यांची देखभाल करायला भरपूर नोकर चाकर आहेत, परंतु सुमित असला की त्यांना खूप आधार वाटतो. मिसेस सोळंकेला भेटून सुमित आणि अंकिता तेथून निघाले. बाहेर सुमितच्या कारजवळ दोघेही निशब्द उभे होते. अंकिता तर पश्चातापांच्या अग्नीत अशी जळत होती की तिची नजर वर उचलली जात नव्हती. वातावरण हलके फुलके करावे यासाठी सुमितने बोलायला सुरुवात केली. सुमित म्हणाला, तू कॅफे बंद करून आलीस का? अंकिता म्हणाली, नाही, बाकी लोक आहेत ना. सुमित म्हणाला, अगं पण आता तो तुझा सेफ जेवण कसं बनवत असेल, त्याचं चाकू तर तू सोबत घेऊन आलीस ना. त्याचं हे वाक्य ऐकून अंकिताला खरंच हसू थांबवलंच नाही. ती हसू लागली आणि बघता बघता तिचे हसू वाढतच गेले. सुमित विचार करू लागला की आपण मारलेल्या जोक्समुळे ती एवढी हसू लागली आहे, पण तिच्या डोक्यात त्याहून वेगळी गोष्ट चालू होती. अंकिता म्हणाली, तुला सांगू, खरंच तू जेवण नाही बनवू शकणार. का माहीत आहे? सुमित म्हणाला. का? तिने बॅगेतून मिरची पावडरची पुडी काढत त्याला दाखवले. हा बघ, मसाला पण मी सोबतच आणला आहे. असे म्हणून ती वेड्यासारखी हसू लागली. सुमित मात्र तिची तयारी बघून घाबरला. खरंच जर तिने आपल्यावर हल्ला केला असता तर आपलं आज काही खरं नव्हतं. परंतु तिला जोरजोरात हसताना बघून त्यालाही हसू फुटले आणि दोघे रस्त्यांवर डोळ्यातील पाणी येईपर्यंत हसत सुटले होते.
सुमित अंकिताला लग्न करण्यासाठी राजी करू शकेल की नाही याचं चिंतेत कुमुद होती, पण तिला त्यावरचा विश्वास होता. एक अंदाज घेण्यासाठी तिने त्याला फोन लावला होता. त्याने फोन बाहेर काढला त्यावेळी अंकिता त्याच्या समोर हसत उभी होती. तिला लगेच कळाले की मामीचा फोन आहे. तिने सुमीच्या हातातून फोन खेचला आणि फोन उचलून बोलू लागली. अंकिता म्हणाली, "हा बोला मामी साहेब." अचानक अंकिताचा आवाज ऐकून कुमुद जरा दचकली, परंतु लगेच शब्दांची जुळवाजुळव करत तिने विचारले, "अरे वा, तू सुमितच्या सोबतच आहे का?" अंकिता म्हणाली, "तुम्ही कॉल का केला ते सांगा आधी, इकडं तिकडची विषय काढू नका." कुमुद म्हणाली, "ते मी तुला नाही सांगू शकणार, मी माझ्या बाळाला सांगणार. त्याला फोन दे." मामीही तोऱ्यात म्हणाली. अंकिताने फोन त्याला देत, "घे बाळा, बोल तुझ्या आईशी." सुमितने एक गोड स्माईल दिली आणि फोन तिच्या हातातून घेतला. सुमित म्हणाला, "हा बोला ना मामी." मामी म्हणाली, "बोला ना, काय बोला? फोन सांभाळून नाही ठेवता येत का? कोणीही येतं आणि तुझा फोन घेतं." अंकिता म्हणाली, "हां, ऐकू येतंय सगळं. याचा फोनचा आवाज बाहेर येतोय म्हटल्यावर." अंकिता ओरडत म्हणाली. कुमुद म्हणाली, "अगं बाई, हिनं ऐकलं का सर्व? बरं, आता ऐकलंच आहे तर माझं नीट ऐका दोघीही." अंकिता म्हणाली, "हां बोला बोला, जे बोलायचं फोन केला ते बोलाच तुम्ही." कुमुद म्हणाली, "तुम्ही दोघं लग्न कधी करणार आहात?" मामी तर बोलून शांत झाली, पण या दोघांचीही चेहऱ्यांवर प्रश्नांचे 12 वाजून गेले होते. सुमित आणि अंकिता एकमेकांकडे बघू लागले. काय बोलावं ते कोणालाच कळेनासं झालं. तरी हिंमत करून अंकिताने त्याच्या हातातून फोन हिसकावला आणि जोरात ओरडत म्हणाली, "तुला मी घरी आल्यावर बघते." आणि फोन कट केला. "चल, मला कॅफेपर्यंत सोड आता," अंकिता सुमितला म्हणाली. अचानक तिच्या बोलण्यात एक वेगळाच स्वर आला होता, जसं की आपल्या अगदी जवळच्या हक्काच्या माणसाला बोलत आहे असं. सुमितने आपल्या नेहमीच संस्कारी प्रक्रिया केली. तिच्या बाजूचा दरवाजा उघडून तिला आत बसवले आणि मग स्वतःही ड्रायव्हर सीटवर जाऊन येऊन बसला. अंकिताची ही प्रक्रिया आणखीनच मजा घेऊन पाहत होती. त्याचा लाल झालेला चेहरा पाहून ती गालातल्या गालात हसत होती. खरंच असा मुलगा आयुष्यात असणं म्हणजे अहोभाग्यच आहे. फक्त एकच प्रश्न तिला सतावत होता की सुमित आपल्याबद्दल काय विचार करत असेल. त्याला मामीला बोलण्याचा राग तर आला नसेल ना? याची शहानिशा करण्यासाठी तिने सहज त्याला एक प्रश्न विचारला. अंकिता म्हणाली, "मामीच्या बोलण्याचा राग आला का?" "नाही," असा आवाज काढत त्याने नकार दिला. अंकिता म्हणाली, "मग?" तिने विचारलं. सुमित म्हणाला, "मग काय मग?" अंकिता म्हणाली, "अरे राग नाही आला, मग काय वाटलं तुला?" तिने विचारले. सुमित म्हणाला, "काही नाही." अंकिता म्हणाली, "काही नाही? तुला स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही रे? समोरचा काहीही बोलतो तरी तू शांत कसा बसतोस? शाळेत असताना पण खोटा आरोप स्वतःवर घेऊन शाळा सोडून निघून गेलास. आताही मामीने असा प्रश्न विचारला त्याचं तुला काहीच वाटलं नाही बोलतोस." सुमित म्हणाला, "जे खरं आहे तेच बोलतो. मला काही वाटलंच नाही, कारण मामीने ही गोष्ट आधीही विचारली आहे मला. मला सवय झालेली आहे." अंकिता म्हणाली, "अरे पण मग तिला हो किंवा नाही काहीतरी उत्तर देत असशीलच ना तू?" सुमित म्हणाला, "नाही, मी नाही काही उत्तर देत नाही." अंकिता म्हणाली, "कसला माणूस आहे यार तू? बोल ना, काहीतरी बोल." "हो नाही काहीतरी बोल." ती अस्वस्थ होत म्हणाली. अंकिताच्या अस्वस्थतेची तो चांगलीच मजा घेत होता, ज्यामुळे त्याच्या ओठांवर हलकी स्माईल आणत होती. अंकिता मात्र त्याच्या या वागणुकीवर आता चिडलेलीच होती. तिने अचानक ब्रेकवर पाय दाबला. गाडी गचकन थांबली. तशीच बाजूच्या सीटवरून उठून ड्रायव्हर सीटवर जवळजवळ त्याच्या मांडीवर येऊन बसली आणि त्याला बाजूला सीटवर जाण्यास सांगू लागली. सुमित तिला अचानक आपल्या मांडीवर आलेलं बघून चांगलाच हादरलेलाच होता. तिच्या सुहासाने पंप तो मोहित झालेलाच होता. असंच तिला घट्ट मिठी मारून जवळ ओढू की काय असं एका क्षणासाठी त्याला वाटलं, परंतु भावनांना आवर घालत तो बाजूच्या सीटवर सरकला. तिने एक्सिलेटर दाबलं आणि गाडीच्या शेवटचा श्वासापर्यंत रेस देत गाडी पळू लागली. रस्त्यावरची माणसं चुकवत ती गाडी चालू लागली. हे पाहून सुमित भलताच घाबरला. सुमित म्हणाला, "हे काय करतेस तू?" "अगं कोणी मरायच्या गाडीखाली." अंकिता म्हणाली, "मरू दे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीस ना, तोपर्यंत ही गाडी अशीच चालत राहील." ती स्टेअरिंग व्हील इकडं तिकडं फिरवत म्हणाली. सुमित म्हणाला, "कसलं उत्तर?" तिने गाडीला जोरदार झटका देत वळवले. त्या धक्क्याने दचकून सुमित बोलू लागला, "बरं बरं, देतो मी उत्तर. तू गाडी नीट चालव माझी आई. अजून हप्ते फिटायचे बाकी आहेत गाडीचे." तो ओरडला.
अंकिता म्हणाली, तिने गाडीचा वेग कमी केला. बोल. सुमित म्हणाला, काय बोलू? तिने पुन्हा गाडीचा वेग वाढवला आणि गाडी आडवी तिडवी फिरू लागली. सुमित म्हणाला, थांब थांब थांब, सांगतो तुला. तो ओढत हसत म्हणाला, तिने यावेळी वेग कमी केला नाही. अंकिता म्हणाली, आधी बोल, मगच वेग कमी होईल. ती म्हणाली. सुमित म्हणाला, आय लव्ह यू. तो म्हणाला. चाकांचा कर्कश आवाज करत गाडी गचकन थांबली. सुमित आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याशी लग्न करायला तयार आहे, ही आनंदाची बातमी कधी एकदा मामीला देईल असं अंकिताला झालं होतं. सुमितने प्रपोज केल्यानंतर अंकिता कॅफेमध्ये जाऊ शकलीच नाही. दोघेही लॉंग ड्राईव्हवर गेले आणि आता थोड्याच वेळापूर्वी सुमितने तिला तिच्या घराबाहेर सोडलं. ती मनातल्या मनात नाचत बागडत घरी पोचली. तिने पाहिले की तिच्या आधी कोणीतरी मुलगी दारात उभी राहून बेल वाजवत आहे. अंकिता म्हणाली, कोण? त्या मुलीने मागे वळून पाहिले तसे अंकिताला धक्का बसला. इतक्या वर्षांनी सपना तिच्या समोर उभी होती. अंकिता म्हणाली, सपनाताई, असे म्हणत सपना तिला बिलगली. ती रडत रडत तिला विचारू लागली, ताई, कुठं होतीस ग तू इतकी वर्ष? मी तुला किती शोधलं. अंकितालाही सपनाला भेटून एक सुखद धक्का बसला होता. तिच्याही डोळ्यातून आनंद अश्रूंचा वर्षाव होऊ लागला. अंकिता म्हणाली, सपना, तू आलीस? मला माहीत होतं. एक ना एक दिवस तू मला शोधतच येशील. सपना म्हणाली, खूप शोधलं ग ताई तुला. तू कुठे होतीस? मला फोन नाही केलास. आईने तुझा नंबर डिलीट करून टाकला होता, नाहीतर मी केला असता तुला फोन. दरवाजा उघडून बसलेल्या कुमुदलाही समोरचं दृश्य बघून आपले अश्रू आवरता आले नाहीत. तिनेही सपनाला आवाज दिला, सपना, अगं किती मोठी दिसायला लागली आहेस. मामी असे बोलून ती कुमुदच्याही गळ्यात पडली. अंकिता मनात विचार करू लागले की नशिबाने आज तिच्यावर दुहेरी आनंदाचा वर्षाव केला होता. एकीकडे तिला तिचं प्रेम मिळालेलंच होतं आणि दुसरीकडे तिची सख्खी मैत्रीण सुद्धा तिला भेटली होती. त्याने तिला घरात घेतलं आणि विचारपूस करू लागल्या. अंकिता म्हणाली, सीता काकी कशी आहे? तुझे आजी आजोबा? सपना म्हणाली, आई तर आता गावीच असते. ती बिचारी हल्ली जास्त बोलत पण नाही. अंकिता आणि कुमुदच्या नजरा झुकल्या. सपना म्हणाली, तुम्ही मनाला नका लावून घेऊ. ती काही तुमच्यावर रागवलेली नाही आहे. संदीप काकांनी शिक्षा त्यांना मिळाली ना, तुमचा त्यात काय दोष आहे? विषय बदलत अंकिता म्हणाली, बरं ते जाऊ दे. तू मला सांग, तू हल्ली काय करतेस? सपना म्हणाली, मी सध्या तरी काम शोधते. अंकिता म्हणाली, काम? तू तर खरंच मोठी झालीस ग. अंकिता तिचे गाल ओढत म्हणाली. अंकिताचा हात हातात घेत कुरवाडा सपना लाजून शांत बसली. कुमुद म्हणाली, काय शिकली आहेस तू? कोणतं काम करणार आहेस? सपना म्हणाली, मी ना एज्युकेशन आणि कॅम्प्युटर. कुमुद म्हणाली, अंकिता, सुमितला विचारून बघ ना, त्याच्या ओळखीत असेल ना खूप काम. सुमितचा विषय निघताच अंकिताला अचानक ध्यास आले की तिने अजून मामीला काही सांगितलेले नाही आहे. अगं, सुमितला आठवलं. तुला एक गंमत सांगायची तर राहिलीच, अंकिता उत्साहाने म्हणाली. सपना म्हणाली, गंमत? कसली गंमत ग ताई? अगं, तू ऐकशील तर तू सुद्धा खुश होशील. कुमुद म्हणाली, मग सांग ना, एवढं का ताणायला लागलीस आहेस? अंकिताने मामीकडे एक तिरकस नजर दिली आणि पुन्हा विषयांवर येऊन बोलू लागली. ऐका, आज सुमितने मला प्रपोज केला. हे ऐकून सपना उठून उभी राहिली. ती उभी वेगवेगळ्या कारणाने राहिली होती, कारण तिला भयंकर धक्का बसलेलाच होता. परंतु आपण उत्साहात उठलो आहोत असेच तिने दाखवले आणि अंकिताचे दोन्ही हात हातात घेऊन तिला जागेवरून उठून आणि गोल गोल फिरू लागली. सपना म्हणाली, तू खरंच बोलतेस ताई? हा कोण आहे सुमित? क्यूट असेल ना? कुमुद म्हणाली, अगं पण आधी मला हे तर सांग की प्रपोज केला म्हणजे नक्की काय केलं? काही जादू मंत्र तर नाही केलं ना? अशी वेड्यासारखी का वागायला लागली आहेस तू? अंकिता म्हणाली, मामी, तू अडाणी ती अडाणीच राहशील ग. अंकिता चिडून म्हणाली. सपना म्हणाली, अहो मामी, प्रपोज केला म्हणजे त्या सुमित जिजूंनी आपल्या ताईला लग्नाची मागणी घातलेली आहे. सपना म्हणाली, काय? अगं बाई, असे म्हणत कुमुदने आपले दोन्ही हात आपल्या गालांवर ठेवले आणि आश्चर्य करू लागली. कुमुद म्हणाली, बराच उशीर अंकिताला बघून आणि मग काहीतरी विचार करून, खरंच बोलतेस की थट्टा करतेस ग? म्हणाली अंकिता. अगं, थट्टा कशाला करू? त्याने खरंच मला आज आय लव्ह यू म्हणलं. कुमुद म्हणाली, आय लव्ह यू म्हणजे लग्न करतो असं नाही ना बोलला? अंकिता म्हणाली, अगं एकच अर्थ आहे. लग्न करायचं नसेल तर तो आय लव्ह यू कशाला बोलेल? अंकिता तिला समजावत म्हणाली. सपना म्हणाली, मामी बरोबर बोलत आहे ताई. सपना सहमती दर्शवत म्हणाली. कुमुद म्हणाली, मला तर विश्वासच बसत नाही. अंकिता म्हणाली, न बसायला काय झालं आता? तूच तर त्याच्या मागे लागली होतीस ना.
कुमुद म्हणाली. मागे लागले होते, पण मला वाटत नव्हतं तो तुझ्यासारख्या आगाऊ मुलीशी लग्न करायला तयार होईल म्हणून. अंकिता म्हणाली. मामी, मी का आगाऊपणा केला ग? सपना आणि मामी दोघी एकमेकांना ताड्या मारून हसू लागल्या. हे बघून अंकितालाही हसू लागले. सपनाचे हसू अर्थातच वरवर होते, परंतु तिची ट्रेनिंग इतकी पूर्णपणे झाली होती की तिच्या मनातील त्या काळोखांच्या दोघांना जराही संशय आला नाही. गावी आपल्या सख्ख्या आजी आजोबांना नुसते तिने खूपच निर्दयी पद्धतीने मारलेले होते याची छटाई तिच्या चेहऱ्यावर कुठे दिसत नव्हती. ज्या शेतात मारले त्यातच आपल्या आजी आजोबांना पुरून त्या दोघी मायलेकीने घरातील सगळा मौल्यवान एवज लपास केला. कारण आता इस्ट्रेनचा विषय करत जर का त्या दोघी तेथे थांबल्या असत्या तर गावाकडच्यांना आणि पोलिसांच्या तावडीत वाचू शकल्या नसत्या. त्यांच्या अशा पडून जाण्याचे गावकऱ्यांना एक वेगळाच दुष्टांचा सामना करावा लागला असता. एका घरातील संपूर्ण कुटुंब अचानक गायब झाल्याने गावात खळबळ उडालेलीच होती. तिकडच्या पोलिसांनी तपास सुरू केलेलाच होता. तरी सुद्धा या दोघी मायलेकी मुंबईत निर्धास्तपणे वावरत होत्या. त्यांना मरणाची चिंता असती तर त्या या सुटांच्या भानगडीत पडल्याच नसत्या. अंकिताच्या कुटुंबाचा दुष्मोड नाश आणि तोही प्रचंड वेदनादायी हेच त्यांची आद्य ध्येय होते. अंकिता म्हणाली. अगं हो सपना, तुला विचारायचं विसरलेस. तुला माझा पत्ता कसा सापडला ग? सपना म्हणाली. तुला बोलले तर विश्वास नाही बसणार ताई. अंकिता म्हणाली. का नाही बसणार? माझी सपना माझ्याशी खोटं कशाला बोलेल? सांग, कसं सापडला तुला माझा पत्ता? माझ्या एका मैत्रिणीने अचानक मला तुझ्या त्या कॅफेमध्ये नेलं. मला माहिती नव्हतं की तो तुझा कॅफे आहे म्हणून. अंकिता म्हणाली. काय बोलतेस? सपना म्हणाली. हो ना. अंकिता म्हणाली. तुझं नाव वाचलं ना बोर्डवर, तेव्हा मी तेथे काउंटरच्या त्या मुलीला विचारलं आणि तिने तुझ्या घरचा ॲड्रेस मला दिला. अंकिता म्हणाली. असं होय? कुमुद म्हणाली. म्हणजे भलताच योगायोग झाला म्हणायचा. सपना मनातल्या मनात योगायोग कसला? तुमच्या बरबादींच्या मिशनवर आहे मी आता. पत्ता शोधणं काय कठीण आहे का माझ्यासाठी? मूर्ख बायका कुठल्या. सपना म्हणाली. बरं ताई, तू सुमी जिजूला फोन करणार होतीस ना माझ्या कामाबद्दल? अंकिता म्हणाली. अरे हो, विसरलेच बघ मी आता. थांबा, लावते लगेच फोन. अंकिताने सुमितला फोन केला, परंतु फोन काही लागला नाही. त्यामुळे तिनं काही विचार करून सोळंकेच्या बंगल्यांवर फोन लावला. तिथे एक नोकराने फोन उचलला. अंकिता म्हणाली. हॅलो, सुमित साहेब आहेत का तिकडं? नोकर म्हणाला. हो आहेत ना मॅडम, बोलू का त्यांना? अंकिता म्हणाली. नाही नको, फक्त त्यांना सांग की अंकितांचा फोन आलेला होता, मी तिकडंच येत आहे, त्यामुळे तिथून जाऊ नको. नोकर म्हणाला. बरं मॅडम, चालेल. असे म्हणून तिने फोन ठेवला आणि लगेच सपनाला घेऊन निघाली. कुमुद म्हणाली. अगं कुठं चाललीस? रात्र झाली आता. कुमुदने टोकले. अंकिता म्हणाली. अगं कुठं नाही, सुमितला भेटायला चालले मी, येथे लगेच. अंकिता आणि सपना स्कूटीवर बसून सोळंकेच्या बंगल्याच्या दिशेने निघाल्या. सपना म्हणाली. ताई, कुठं चाललो आपण? अंकिता म्हणाली. आपण चाललोय सोळंकेच्या बंगल्यांवर. हे ऐकून सपना एकदम बावरली. सोळंकेचा बंगला म्हणजे तिचं होणारं सासर, जे आता कधी होईल की नाही हे सुद्धा तिला माहिती नव्हतं. परंतु अंकिताच्या निमित्ताने का होईना ती पहिल्यांदा तेथे पाऊल ठेवणारच होती. सुमी सोहमचा मित्र आहे हे सपनाला माहीत होते आणि त्याने आपल्याला कधी पाहिले नाही हे सुद्धा तिला चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळे ती बिनधास्त तिच्याबरोबर चाललेली होती. सोहमच्या आईला मात्र सपना हे नाव माहिती होतं. तिने सोहमच्या तोंडातून ते बऱ्याचदा ऐकलं होतं. बंगल्यावर पोचल्यानंतर अंकिता तशीच सपनाला आत घेऊन गेली. ज्या आत्मविश्वासाने सुमित तिला आत घेऊन गेला होता, आज जाता क्षणी आता सपनाची ती अवस्था झाली होती जी आधी अंकिताची झालेली होती. तिला पाहून अंकिता हसत म्हणाली. आहे ना भारी? सपना म्हणाली. हो, खूप छान आहे. वरवर ती तिच्याशी बोलत असली तरी आतून तिचे काळीज जळत होते. आता या क्षणाला या अंकिताचे तुकडे तुकडे करून फेकून देऊ असे तिला वाटत होते. असे राजवाड्यांसारखे सासरे अंकितामुळं अजून तिच्या पदरात पडलेच नाही आणि भविष्यातही पडेल की नाही हे तिला ठामपणे माहिती नव्हतं. अंकिता तिला थेट आत घेऊन गेली. आधीच्या कुठल्याच रूममध्ये तिने पाहिले नाही. ती सरळ त्या शेवटच्या खोलींकडे गेली जिथे मागच्या वेळी सुमित सापडला होता. अर्थातच यावेळीही तो तेथेच होता. आपल्या हाताने मिसेस सोळंकीला सफरचंद चारत होता. असे मी खाते माझ्या हाताने, तुला उशीर होत नाही का? मिसेस सोळंकी सुमितला बोलत होत्या. सुमित म्हणाला. तसंही लवकर घरी जाऊन काय करायचं आहे मला काय बायको आहे की काय? मग लग्न करा ना, अंकिता मागून बोलली. सुमित म्हणाला. त्याने मागे ओढून पाहिलं आणि हसत म्हणाला.
अरे आलीस तू, जराशी चाहूल पण नाही लागली हां. अंकिता ये बेटा, घे फूड्स घे, मिसेस सोळंके म्हणाल्या. अंकिता म्हणाली, नको नको मॅडम, तुम्ही खा. अगं मॅडम काय, आई मावशी काकी असं काहीतरी म्हणत जा. त्या म्हणाल्या, आई. मध्ये सपना म्हणाली. मिसेस सोळंके म्हणाली, ही कोण? सपना म्हणाली, मी तुम्हाला आई अशी हाक मारली तर चालेल का? मिसेस सोळंके म्हणाली, हो चालेल ना, किती गोड मुलगी आहे ना ही. काय नाव तुझं गं? मी सपना. मिसेस सोळंके म्हणाली, सपना, हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. मिसेस सोळंके विचार करू लागल्या होत्या. अंकिता म्हणाली, अहो असं काय करता? तुमच्या घरात एक मोलकरीण आहे ना सपना नावाची. सोळंके म्हणाली, मोलकरीण नाही, आमच्या घरात सर्व माणसंच काम करतात. अंकिता विचारात पडली. सोहमच्या फोनवर एकदा सपना नावाच्या मोलकरीणचा फोन आला होता, हे तिला चांगलंच आठवत होतं. बरं ते जाऊ द्या. अंकिता काय झालं, तू येते कशी काय? सुमितने मध्येच विषय बदलत तिला विचारलं. अंकिता म्हणाली, अरे या सपनाला कामाची खूप गरज आहे. म्हटलं तुलाही सांगेल आणि मॅडमच्या कानावरही घालेल एकदा. मिसेस सोळंके एक सरकारी अधिकारी आहेत ना, त्या कामादौऱ्यांवर असायच्या, म्हणून याआधी त्यांचा उल्लेख कथेत कुठंच झाला नाही. आपल्या नवऱ्याच्या आणि मुलाच्या अटकेंची बातमी ऐकून त्यांना अचानक हृदयविकारांचा झटका आला, त्यामुळे त्यांना त्यांच्या राहत्या घरी पाठवण्यात आले. परंतु उपचारांदरम्यान त्यांचे पाय निकामी झाले आणि तेव्हापासून त्या बेडवरच राहून उपचार घेत आहेत. त्यांनी आश्वासन दिले की त्या सपनाच्या कामांबद्दल नक्की बोलतील. सुमितनेही तसे आश्वासन त्यांना दिलेच होते. सपनाला मात्र त्यांच्या आश्वासनाची काही घेणं देणं नव्हतं. आता तिला फक्त 2च गोष्टी करायच्या होत्या. एक म्हणजे अंकितांच्या परिवारांची बर्बादी आणि आता नव्याने मनात उमललेली एक इच्छा, ती म्हणजे सोहम जेलमधून सुटून येऊस तर तेव्हा सोळंकेची सून होऊन या राजवाड्यांवर राज्य करायचे. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक